हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 15. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. भाषांतर. याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची म्हणजे श्रीकृष्णांचे निवास प्राप्ती करतो. तर प्रेक्षक हो, मागील 4 श्लोकांमध्ये आपण पाहिलं की अष्टांग योगी योग करण्यासाठी काय काय करतो ते. मागील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण योग्याला मत्परः म्हणजे माझा भक्त बन असे सांगत होते. ते कशासाठी? तर भक्त बनून भगवत धामाची प्राप्ती करण्यासाठी. हाच योग करण्याचा अंतिम उद्देश आहे. त्याबद्दल भगवंत येथे सांगत आहेत. म्हणून योग म्हणजे व्यायाम नव्हे. भौतिक शरीराला सुदृढ ठेवणं केवळ हेच योगाचं उद्दिष्ट नाही, तर ते बाय प्रॉडक्ट आहे. उदाहरणार्थ, आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात जात आहोत कारण तेथे आपल्याला पुरस्कार मिळणार आहे. म्हणून पुरस्कार मिळवणं हा मूळ उद्देश झाला. परंतु जाण्यासाठी जर खूप चांगली गाडी मिळाली तर हा प्रवास चांगला होईल, त्यासाठी प्रयासही गरजेचा आहे. परंतु केवळ तो प्रवास चांगला होणं हा उद्देश नाही, बरोबर? समजा एखाद्यानं आपल्याला मर्सिडीजमध्ये लिफ्ट दिली, आपण बसलो आणि 2 तासाचा प्रवास आहे आणि आपल्याला तो प्रवास इतका आवडला की आपण आपल्याला तिथे उतरायचं आहे. तेथे न उतरता आपण त्या मर्सिडीजमधून पुढे जातच राहिलो तर आपल्याला तो मिळणारा पुरस्कार त्याचं काय? त्याचप्रमाणे योगाचा उद्देश आहे भक्ती करणं, भगवत धामाची प्राप्ती करणं, भगवंतांची प्राप्ती करणं. व्यायाम वगैरे या गोष्टी झाल्या तर आपलं शरीर चांगलं राहील, जे आपल्याला भगवत धामी जाण्यासाठी, भक्तिमय गोष्टी करण्यासाठी मदतच करेल. परंतु शरीर चांगलं ठेवणं हाच किंवा योगाचा उद्देश नव्हे. दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक असा विचार करतात की योग करून आपण निर्वाण प्राप्त करू. हे निर्वाण म्हणजे काय? तर मोक्ष होय. परंतु आपल्या प्रत्येकाला अस्तित्व आहे की जे कधीही संपू शकत नाही. आपण त्याला आणखी चांगलं बनवू शकतो, परंतु आपण ब्रह्मज्योतीमध्ये लीन होऊन आपल्या अस्तित्वाला संपवणं शक्य नाही. कोणी म्हणेल की हे शरीर सोडल्यानंतर आम्ही शून्यामध्ये प्रवेश करू, पण तेही शक्य नाही, कारण शून्यत्व ही केवळ कल्पना आहे. भगवंतांच्या या सृष्टीमध्ये शून्य असं काही नाहीच मुळी, तर सर्वत्र भगवत धामच आहे. मग भगवत धाम, वैकुंठ धाम म्हणजे नक्की आहे तरी काय? तर प्रेक्षक हो, हे भौतिक जगत म्हणजे कुंठ जगत आहे, जेथे खूप त्रास आहे, दुःख आहे, अनर्थ आहेत. परंतु वैकुंठ जगतामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नाही, दुःख नाही, त्रास नाही, तर केवळ सकारात्मकताच आहे, केवळ प्रेमच आहे. म्हणून आपण बघतो की चांगली जीवनशैली जगण्यासाठी मनुष्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. उदाहरणार्थ, काही लोक भारत देश सोडून वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन स्थित होतात. परंतु भारत सोडून कुठेही गेलो किंवा भारतामध्ये जरी राहिलो तरीही जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या गोष्टी कोणालाही सुटलेल्या नाहीत. या तर प्रत्येक ठिकाणी आहेत, बरोबर? परंतु जर आपल्याला अशा एखाद्या देशाचं नागरिकत्व मिळालं की जेथे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही दुःखे नाहीतच, आधी भौतिक, आधी आत्मिक, आधी दैविक अशाही प्रकारची दुःखे नाहीत, खूप पाऊस किंवा खूप कमी पाऊसही नाही, भूकंप नाही, सुनामी नाही, दुष्काळ नाही, जेथे अपघात होत नाहीत, जेथे प्रदूषण नाही, जेथे कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, तर केवळ आनंदच आनंद आहे. जेथे लोक एकमेकांचा द्वेष करत नाही, तर एकमेकांवर हृदयापासून प्रेम करतात, एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवतात, तर तेथे जायला सर्वांनाच आवडेल, बरोबर? एक जुनं गाणं आठवतंय. आज चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी ना हो, आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले. प्रेक्षक हो, असं जगत कुठं आहे जिथे कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, दुःख नाही, केवळ प्रेमच प्रेम आहे? असं जगत आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतं का हो? असं कोणतं ठिकाण आहे की जिथले रहिवासी नेहमीच आनंदात असतात? एखादं गाव किंवा एखादं शहर किंवा प्रदेश किंवा देश असा आहे का की जिथले लोक असं म्हणतात की आम्हाला कसल्याच प्रकारचं दुःख नाही, केवळ सुख आणि सुखच आहे? यावरून आपल्याला हेच लक्षात येतं की आपण ज्या जगाचं वर्णन करीत आहोत ते भौतिक जगतात नाहीच,
तर केवळ आध्यात्मिक जगतातच आहे. आणि ते भगवत धाम स्वयंप्रकाशित आहे, म्हणजे येथे सूर्याची, चंद्राची किंवा विद्युत शक्तीची ही मुळीच आवश्यकता नाही. तर ज्याप्रमाणे सूर्य स्वयंप्रकाशित आहे त्याप्रमाणे भगवत धामही स्वयंप्रकाशित आहे, कारण तेथे सतत वास करणाऱ्या भगवंतांच्या अंगकांतीमुळेच तो धाम प्रकाशमान आहे. अशा धामाची आणि अशा भगवंतांची प्राप्ती करणं हाच योगाचा आणि आपल्या जीवनाचाही मूळ उद्देश आहे. तुम्हीही त्या भगवत धामामध्ये जाण्यासाठी आहात ना तयार? आम्हीही आहोत. मग अशा जगामध्ये जाऊन जर आपल्याला तेथील नागरिकत्व प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, फॉर्मॅलिटीज आपण इथंच पूर्ण करणं आवश्यक आहे. अहो, त्यालाच तर म्हणतात भक्ती. आणि त्यानं योगाचा मुख्य उद्देश साध्य होणार आहे, ती म्हणजे भगवत धामाची प्राप्ती. आणि तेव्हाच आपण मिळवू शकतो वास्तविक शांती. त्यासाठी आपण भौतिक जीवनाचा लय केला पाहिजे. काही लोक समजतात तसं ते अजिबात कठीण नाही बरं का, किंवा त्यासाठी वेगळं काही करण्याचीही आवश्यकता नाही. ते कसं काय? मला सांगा की भक्ती करणारे जेवण करत नाहीत का? झोपत नाहीत का? आंघोळ करत नाहीत का? ऑफिसमध्ये जात नाहीत का? अभ्यास करत नाहीत का? करतात ना. मग ते सर्व काही श्रीकृष्णांशी संबंधित करतात. त्यामुळे अशा गोष्टी भौतिक राहतच नाहीत. उदाहरणार्थ, अर्जुनाने युद्ध केलं, परंतु ते स्वतःच्या नाही तर श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार केल्यामुळे ते भौतिक राहिलंच नाही. ती तर भक्ती झाली. त्याचप्रमाणे कोणाला जेवण बंद करायचं नाही तर ते जेवण बनवल्यानंतर भगवंतांना भोग दाखवून प्रसादाच्या रूपात ते स्वीकारायचं आहे, एवढंच. झोपायचंही आहे, कारण शरीराला विश्रांती हवी असते आणि उठल्यानंतर भगवंतांची सेवा करायची आहे, म्हणजे हे झोपणं सुद्धा भक्तीच झाली ना. पण ऑफिसमध्ये काय जायचं आहे? कारण त्यातून मिळणाऱ्या पैशावरच तर घर चालवायचं आहे. त्याचबरोबर भगवंतांच्या सेवेत पैसा लावायचा आहे, प्रचार करायचा आहे. ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये लोकांना आपण भेटतो तेव्हा त्यांना प्रचार करायचा आहे, त्यांना भक्त बनवायचं आहे. मग तुम्हीच सांगा की 24ही तास अशा सर्व गोष्टींद्वारे भक्तीच घडत आहे ना. त्यामध्ये काहीच भौतिक नाही. म्हणजे योगाचा जो उद्देश आहे की भौतिक गोष्टी सोडणं, ते कलियुगामध्ये भक्ती योगामुळे साध्य होतं. आणि त्याचं फळ म्हणजे आपली चेतना शुद्ध होते. अशा प्रकारे मनुष्य भौतिक अस्तित्वातून म्हणजे भौतिक चेतनेतून मुक्त होतो आणि त्याला दिव्य चेतना प्राप्त होते. आणि त्यामुळंच भगवत धामाची प्राप्ती होते. म्हणून सुरुवातीपासूनच आपण भक्तियोगामध्येच लागलं पाहिजे. अशा प्रकारे कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य हा परिपूर्ण योगी आहे, कारण त्याचं मन सतत श्रीकृष्णांच्या लीलांमध्येच तल्लीन झालेलं असतं. म्हणून आपण सतत न थांबता भक्ती करीत राहिलं पाहिजे. त्यासाठी कलियुगाकरिता केवळ एकच साधन आहे, ते म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जर आपण संकल्प घेतला असेल की मी रोज ठराविक संख्येमध्ये हरे कृष्ण महामंत्राचा माळेवर जप करेल, तर आपण रोज न चुकता तो केलाच पाहिजे. तेव्हा कुठे त्या जपाचं फळ प्राप्त होईल. उदाहरणार्थ, आपण जर एखाद्या मनुष्याला काही पैसे उधार दिले असतील आणि 4 महिन्यानंतर परत करण्याचं वचन त्याने दिलेलं असेल, तर 4 महिन्यानंतर आपण त्याला फोन करतो की 4 महिने झाले, आता माझे पैसे मला परत द्यावेत. पण तो म्हणतो हो हो देईन देईन. मग आपण आणखी 10-15 दिवस वाट बघतो, त्यानंतर पुन्हा फोन करतो, तेव्हाही तो तेच सांगतो हो हो देईन हो. पण जर आपण रोज न चुकता सकाळ संध्याकाळ सारखा त्याला फोन केला, तर त्याला कुठेतरी स्वतःची लाज वाटेल आणि तो आपले पैसे परत करेल. म्हणजे काय तर सातत्य गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण रोज सातत्यानं न चुकता भक्तिमय सेवा करतो, हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, तेव्हा भगवंतांना आपण दाखवतो की आपल्याला खरंच भगवत धामात जाण्याची इच्छा आहे. आणि भगवंतही जरी त्यांच्या गोलोकधामामध्ये नित्य निवास करीत असले, तरी ते त्यांच्या श्रेष्ठ आध्यात्मिक शक्तीद्वारे सर्वव्यापी ब्रह्म आणि अंतर्यामी परमात्मा म्हणून सर्वत्र उपस्थित असल्यानं
तेही आपले प्रयास बघून प्रसन्न होऊन आपल्याला त्यांच्या गोलोकधामात घेऊन जातात. तसेच प्रेक्षक हो, कोणत्याही भौतिक उद्देशासाठी, उदाहरणार्थ धनप्राप्तीसाठी किंवा स्वर्गामध्ये जागा मिळविण्यासाठी हरिनाम जप करू नये. हरिनाम जप आपल्याला कृष्ण प्राप्ती करून देऊ शकतो. म्हणून आपण श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी हरिनामाचा जप मोठ्या उत्साहाने सतत नियमितपणे केला पाहिजे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भक्तियोगाद्वारे भगवत प्राप्तीसाठी सतत प्रयास करत राहिलं पाहिजे आणि भगवंतांना प्रसन्न केलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भक्तियोगाद्वारे भगवंतांवर आसक्त होऊयात, आनंदी आनंद अशा भगवत धामाची प्राप्ती करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.